ड्रग्स असेल इतर अंमली पदार्थांमध्ये अडकत आहेत, त्यातच तुम्ही आता मोठी कामगिरी केलेली आहे. कशा प्रकारची कामगिरी तुमच्या टीमने केलेली आहे, एकंदरीत पूर्ण ड्रग्सचा साठा कुठून कशा प्रकारे असं गुन्हे शाखा घटक 5 चे पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले आणि त्यांच्या टीमने 1 जून रोजी पोलीस स्टेशन कासारवडोलीच्या हद्दीमध्ये 10 ग्रॅम MD जप्त केला होता. त्या अनुषंगानं गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केले होते. एक विशाल सिंग आणि दुसरा मल्लेश येवला. सदरच्या गुन्ह्यामध्ये MD हा जो अंमली पदार्थ आहे तो उत्तराखंड येथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्याने आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं. त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक 5 चे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, API भूषण शिंदे, API शरद पाटील, API पल्लवी ढगे आणि PSI माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं. उत्तराखंड पिथोरगड या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण MD बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला. त्या ठिकाणी MD बनवण्यासाठी लागणारं साहित्य, त्याचबरोबर केमिकल, मशीन असं सर्व सिद्ध साहित्य छापा कारवाईमध्ये जप्त केलं. तिथं एकंदरीत 18 लाखाचा मुद्देमाल आपण त्या ठिकाणी जप्त केला. त्या कारखान्यामध्ये जे MD बनवणारे इतर आरोपी होते, या गुन्ह्यामध्ये जे पाहिजे आरोपी होते 3, ते आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने PSI माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खिरी जिल्ह्यामध्ये त्या 3 आरोपींना अटक केलं. त्याच्यामध्ये ओम गुप्ता, भीम यादव आणि अमर कुमार कोहली असे 3 आरोपींना आपण नेपाळ बॉर्डरवरून अटक केली. तर या एकंदरीत गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मुख्य जे सुरुवातीचे आरोपी आहेत 2, विशाल सिंग आणि मल्लेश येवला, हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यानंतर 3 जे आरोपी उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डरवरून आपण अटक केले त्यांना मान्य न्यायालयाने 5 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकूण 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सर, कशा प्रकारची हे ट्रेनिंग घेतली होती आणि काय बॅकग्राऊंड आहे, कशा प्रकारची ट्रेनिंग? हे जे आरोपी आहेत हे उत्तर प्रदेश पिथोरगड या ठिकाणी मेलतोडा नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी त्यांची MD बनवण्याची फॅक्टरी होती किंवा कारखाना होता. त्या ठिकाणी ते MD बनवत होते. त्यासाठी लागणारं केमिकल असेल, साहित्य असेल, त्या कारखान्यामध्ये मिळून आलेलं आहे. या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का, त्या अनुषंगाने देखील आम्ही माहिती घेत आहोत. त्याचबरोबर या आरोपींनी हे जे MD अंमली पदार्थ आहे तो कुणाला वितरित केला, कुणाला विकला किंवा कोणते ड्रग पेडलर याच्यामध्ये सामील आहेत, त्या अनुषंगाने देखील पोलिसांची कारवाई सुरू आहे. मास्टरमाइंड कोण आहे? मास्टरमाइंड ह्याच्यामध्ये सध्या मुख्य आरोपी जो आहे तो ओम गुप्ता उर्फ मोनू हा यांचा मुख्य आरोपी आहे. याच्या नेतृत्वामध्ये ही इतर त्याचे सहकारी आरोपी हे सर्व रॅकेट चालवत होते. त्या अनुषंगाने आम्ही सध्या तपासात माहिती घेत आहे. ते पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत. अजून असे उत्तराखंड असतील अशा ठिकाणी छापेमारी सुरू आहे. या निमित्तानं मी नागरिकांना देखील आवाहन करतो की ज्या कुठे ठिकाणी पानटपऱ्या असतील किंवा इतर ठिकाणी संशयितरित्या जिथं ड्रग्ज विकलं जातं किंवा गांजा असेल, MD असेल, कोकेन असेल, चरस असेल, अशी कुठली माहिती जर आपल्याला मिळाली तर कृपया गुन्हे शाखेला त्याची माहिती द्यावी, जेणेकरून आम्हाला कायदेशीर कारवाई करता येईल. पोलीस स्टेशन मागे चला, वाढलाय ना सगळ्यांनी. या ना मनोज सर, मागे ना. हे काय मी आलोच मागे. व्हिडिओ मध्ये पूर्ण नाही दिसत. अरे नाही ते हा म्हणून बोलतो तर मागे आपला मुख्य कोण आहे? मुख्य आरोपी एक त्यांना बाजूला घेऊन घ्या पिक्चर. चला ते